अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे प्रतिनिधी आणि आमदार महेश लांडगे संजय भेगडे मुख्यमंत्र्यांना भेटले। याबाबत लवकरच निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्री यांनी बैठकीत दिलं। याबाबत शिष्टमंडळाशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी। मुख्यमंत्र्यांना काही आमदार तसंच बैलगाडा मालक संघटनेचे प्रतिनिधी भेटले। आपण त्यांच्याशी बोलूया। तुम्ही काय सांगाल, का शर्यत सुरू व्हावी असं वाटतं आणि मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं, थोडक्यात काय सांगाल? शर्यत सुरू होण्यामागचं कारण असं आहे की आपली ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, परंपरा आहे आणि एकीकडे सरकारचं आणि सगळ्यांचं मत आहे गोधन वाचलं पाहिजे, गोधनचं रक्षण झालं पाहिजे, गायी टिकल्या पाहिजेत, गावरान गायी टिकल्या पाहिजेत। जर ह्यांची टिकवून आपल्याला टिकवायची असेल तर ह्याच्यावर असलेली अर्थव्यवस्था सुद्धा पाहिली पाहिजे। याच्यावर असलेली कुटुंबाची ज्या कुटुंबाचा अर्थव्यवस्था जो अर्थकारण चालतं त्याची पण आपण त्याच्या मागची पार्श्वभूमी पाहिली पाहिजे। ही बैल जर उद्या संपले तर आणणार कुठून आपण? उद्या पुढल्या पिढीला कळायला पाहिजे बैल काय होते, गाय काय होती, हे सगळं कळायला पाहिजे आणि त्याच्याकरता या स्पर्धा चालू होणं गरजेचं आहे। मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतलाय। तामिळनाडूच्या धर्तीवर जो निर्णय तामिळनाडूने केला तसाच निर्णय राज्य शासन स्वीकारणार आहे, तो राष्ट्रपतीकडे पाठवेल। सरकार अध्यादेश काढेल असं वाटतं का पुन्हा याच्यात वेळ काढूपणा सरकारकडनं होईल? काय वाटतं आपल्याला? सरकारवर आमचा पूर्ण विश्वास आहे। तामिळनाडूच्या धर्तीवर येणाऱ्या काळात नक्कीच त्याचा अभ्यास करून राज्य शासन राष्ट्रपतींकडे या संदर्भातला सकारात्मक शासनाचा निर्णय आणि प्रस्ताव पाठवेल असा विश्वास आहे। शर्यतीच्या बाबतीत मुख्य मुद्दा असा आहे की त्या प्राण्यांना त्रास होतो, त्याला सगळ्यांचा विरोध आहे किंवा त्याला जे कोण विरोध करत आहेत त्यांचा मुद्दा आक्षेप त्याच्यावर आहे। आपलं काय या संदर्भात म्हणणं आहे? अगदी थोडक्यात काय सांगा? ती मंडळी सावलीत बसून काम करतात, त्यांना बैल संगोपनाचा अभ्यास नाही, त्यांना शहरातली कुत्री मांजरी सांभाळायची, शहरात गेले की मुर्गे का अंडा देऊ, कोंबडा अंडा घालती का कोंबडी घालती हे माहिती, मुर्गे का अंडा देऊ, मुर्गी अंडे घालती। मला त्यांना हे जाणीव करून द्यायची की आमच्या बरोबर या, तुम्ही बैलाची तळमळ बघा, आमचं प्रेम बघा। 6 महिन्याचं वासरू आम्ही गायला मोकळं सोडतो वर्षापर्यंत, ते 6 महिन्याचं वासरू यांना ऐकायचं नाही तर बाकीच्या बैलाचं काय? ओके, आता सरकार काय पाऊल उचलतात आणि सरकार कोणाला नक्की कशा प्रकारे दिलासा देतात? व्हिडिओ जर्नलिस्ट अतुलसह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।